नमस्कार मंडळी, सुंदर माझं कोकणी आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी मयूर पाटील तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. तर सकाळ सकाळी मी आणि प्रथमेश अर्थातच पतू निघालोय एक ट्रेक करायला. तर जेव्हा पावसाळा सुरू होतो तर पदभ्रमंती करणारे असतील किंवा ट्रेकर्स असतील यांना ओढ लागते तर ती गडभ्रमंतीची किंवा उंच उंच जे डोंगर असतात त्यावर ट्रेक करण्याची. तर असाच एक सुंदर ट्रेक आज आपण करणार आहोत. एका सुंदर ठिकाणी आम्ही प्रथमच जाणार आहोत. सह्याद्रीच्या अत्युच्च शिखरावर वसलेलं मार्लेश्वर हे देवस्थान आहे आणि त्याच्याच समोरचा जो उंचच्या उंच जो डोंगर आहे तर त्याला लिंगाचा डोंगर असं म्हणतात किंवा पंचलिंगाचा डोंगर असं देखील म्हणतात. तर त्या लिंगाच्या डोंगरावर आज आपण जाणार आहोत. तर मी प्रथमच जातोय, पतू देखील प्रथमच जातोय. तर आम्ही दोघं प्रथमच लिंगाच्या डोंगरावर आज जाणार आहोत आणि आमच्या सोबत असणार आहेत दिनेश गुरव साहेब. तर ते मारळला राहतात. तर ते आज मार्गदर्शक असणार आहेत, वाटाळे असणार आहेत थोडक्यात आपल्याला वाट दाखवणारे. तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज आपण लिंगाचा डोंगर सर करणार आहोत किंवा चढणार आहोत. तर सुंदर आमचा प्रवास सुरू आहे मालवणमधून थेट मार्लेश्वरच्या दिशेने. तर ते आंबवला आपल्याला भेटणार आहेत आणि आंबवला आपण पिक करून मग आपण पुढे जाणार आहोत. तर हा जाणारा रस्ता आहे तर सरळ मार्लेश्वरच्या दिशेने. त्यानंतर पण अंगवलीमध्ये गेल्यानंतर आपल्याला डावीकडे वळायचं आहे. तर सुरू आहे आपला हा लिंगाच्या डोंगरच्या दिशेने प्रवास. तर आता आपण मार्लेश्वरच्या दिशेने प्रवास करत होतो आणि अंगवलीमध्ये आल्यावर हा अंगवली ब्रिज आहे, अंगवली पूल आहे आणि हा पूल क्रॉस केल्यानंतर दोन रस्ते लागतात. एक उजव्या बाजूला जातो तो मारळ आणि मार्लेश्वर देवस्थानकडे आणि आपल्याला जायचंय तर डाव्या बाजूने सरळ पुढे भगतवाडी ना सर, भगतवाडीच्या दिशेने जायचं आपल्याला. थोडस पुढे आलं की परत दोन रस्ते लागतात. एक उजव्या बाजूला जातो, हा कुठे जातो रस्ता? अंगवली हायस्कूल. अंगवली हायस्कूल. आणि आपल्याला डाव्या बाजूच्या रस्त्याने सरळ पुढे जायचं आहे. थोडस आणखी पुढे आलं की दोन रस्ते लागतात. एक डाव्या बाजूला जातोय तो सोनारवाडीत जातोय आणि उजव्या बाजूला जातोय तो भगतवाडीत जातोय. भगतवाडी रेवाळेवाडी. आणि इथून पण जाता येतं लिंगाच्या डोंगरला. पण गुरव साहेब सांगतात की इथून पण एकदम नीटनेटका रस्ता आहे, म्हणजे सोपं पडेल जायला. पावसाने हजेरी लावलेली आहे, बघूया आता. थोडस पुढे आलं की दोन रस्ते लागतात. उजव्या बाजूला जातो तो रेवाळेवाडीत जातो आणि डाव्या बाजूला जातो तो भगतवाडीत जातो. तर डाव्या बाजूच्या रस्त्याने सरळ आपल्याला वर जायचंय. तर भगतवाडीमध्ये आपण येऊन पोहोचलो आहोत. तर इथून आपल्याला पुढे चालत जायचं आहे. आपली कार इथे पार्क केलेली आहे. इथे घर आहे तर तिथे कार पार्क केलेली आहे. आणि विशेष तुम्हाला ओळख करून देतो, दिनेश गुरव साहेब तर आपल्या चॅनलवर प्रथमच येत आहेत आणि आपण यांच्या मार्गदर्शनाखाली लिंगाचा डोंगर चढणार आहोत. तर गुरव साहेब आपल्याला थोडीशी माहिती द्या लिंगाच्या डोंगरबद्दल. आता आपण आलोय भगतवाडीमध्ये आणि भगतवाडीतून जाणार आहोत लिंगाचा डोंगर. वरती लिंगाचा डोंगर गेल्यानंतर तुम्हाला जणू काय स्वर्गात गेल्यासारखीच फिलिंग होणार आहे. कारण तिचं जे धुकं असतं, दाट धुकं, त्यानंतर तो धुक्यात हरवलेला जो सह्याद्री तो तुम्हाला बघायला मिळणार. वॉटरफॉल असणार आहे. थोडंसं चढायला कठीण आहे परंतु आपल्यासारख्याना आपण एक 1.5 तासामध्ये तरी वरती पोचू शकतो. आणि जर पाऊस नसला तर बरं होईल, सगळं दिसेल आपल्याला व्यवस्थित क्लिअर बघता येईल. आणि भगतवाडीतून एक रस्ता, मारळवरून एक रस्ता आहे आणि सोनारवाडीतून एक रस्ता वरती जायला आहे. पण आपल्याला सोपी वाट बघायला गेलं तर भगतवाडीतून आहे, त्यामुळे आपण भगतवाडीतून आता वरती जाणार आहोत. तर गुरव साहेबांनी एक छान माहिती दिली. मला वाटतंय ते 3 रस्ते जातात, त्यातला एक सोपा रस्ता भगतवाडीमधूनच जातो. ओके, तर इथून आता आपण सरळ पुढे जायचं आहे. आणि आपल्यासोबत आपला मित्र नेहमीप्रमाणे पतू आहे. तर पतू पहिल्यांदाच येतोयस ना? पहिल्यांदाच येतोय आणि मी पण पहिल्यांदा येतोय. चला, पावसाने हजेरी लावली होती, पाऊस कमी झाला आहे आणि आता आपण पुढे लिंगाच्या डोंगराच्या दिशेने मार्गस्थ होऊया. पूर्वी जी जुनी घरं असतात ना, जुनी अगदी त्या पद्धतीने इथे घर आहे. सारवण वगैरे केलेलं
परत ओटा कसा असतो, पहिली ओटी कशी असायची पुढे, ते सर्व या घरामध्ये बघायला मिळेल. जुनं घर आहे इथे आणि पडवी ओटी जे पूर्वीची घर असतात तर ते इथे याला खळं म्हटलं जातं. खळ ना. हा, आणि तो ओटा ओटा. ओटी. हा, ती ओटी ओटा आणि हा खळ आहे बघा, शेणानं अजून सारवलेली आहे. म्हणजे इथे आधुनिकीकरण एवढं नाही आहे, पण जी पूर्वीची घरं आहेत ती इथे आपल्याला बघायला मिळतात. इथे पायवाटच आहे सुरुवातीला तरी, घरांच्या मधून आपण जातोय. बरोबर 8:30ला आपण चालायला सुरुवात केलेली आहे. वर पोचेपर्यंत किती वाजतात ते तुम्हाला सांगतोच मी. तर या पायवाटेने आपण असं वरती आलो. वरती आल्यावर एक रस्ता लागला आहे बऱ्यापैकी. एक डावीकडे रस्ता जातो आणि एक उजवीकडे जातो. तर उजवीकडे आपण या रस्त्याच्या दिशेने जायचं आहे. आजूबाजूला शेती देखील केलेली आहे. खालच्या बाजूला मानवी वस्ती आहे भगतवाडीमधील, आणि हा बऱ्यापैकी रस्ता आहे इथे. तर या रस्त्याने आपण पुढे जातोय. तर ह्या रस्त्याने आपण पुढे आलो. बऱ्यापैकी सुसज्ज रस्ता आहे अजून तरी, आणि थोडंसं पुढे आलं की हा थोडासा ओपन स्पेस आहे आणि इथे भात शेती केलेली आहे या बाजूला. तर या सुसज्ज रस्त्याने आपण आलो आणि इथे एक छोटी खोपटी म्हणू शकतो आपण, ज्याला मध्ये लाकडं वगैरे स्टोरेज करतात. एक सरळ रस्ता पुढे गेला आहे आणि एक छोटी वाट लागली आहे इथे. तर त्या वाटेने वाडा आहे. वाडा ना. हा, इथे एक वाडा आहे छोटा. त्याला गौल बोलवतो, वाडा बोलवतो. माझाच का? ओके, माझा तुमचंच आहे काय? तुम्ही गाड्या उभ्या केल्या ना, वर जायचं सगळं माझं आहे. वर जायचं वाडा मालक आहे. त्याच्या वाड्याच्या बाजून आलं ना, झालं, पर्यटक होतं हे. रस्ता होणार आहे, रस्ता नाही झालाच पाहिजे, तरच कुठेतरी पर्यटन वाढेल. हा खाली गेलाय त्या ना, वाड्याच्या वाड्याच्या बाजून जर का आला त्या बाजूच्या वाटेनं, हां, तरच तुम्ही सरळ लिंगाच्या डोंगरावर जाल. ओके. इथून कुठे चुकलात तर तुम्हाला दिवसभर लिंगाचा डोंगर मिळणार नाही. मी परत पाठवतो पोरं. तर या रस्त्याने जायचं नाहीये, इथून ही पायवाट आहे. हा छोटा वाडा आहे, लक्षात घ्या फक्त. जावा. हा छोटा वाडा आहे. त्या वाड्याच्या बाजूनेच ही उजव्या बाजूला वरती पायवाट गेलेली आहे. तर त्या पायवाटेने सरळ आपल्याला वर जायचं आहे. आजूबाजूला गर्द झाडी आणि या दुतर्फा असलेल्या गर्द झाडीमधून आपण आता हा प्रवास आपला सुरू आहे. फक्त येताना अशा त्या पायवाटेवर जी झुडपं आली आहेत त्याचा थोडासा सामना करत तुम्हाला पुढे जावं लागेल. झालंय काय, पाऊस पडलाय आणि ही जी वाट आहे तर ती थोडी निसरडी झाली आहे. त्यामुळे सावकाश या. निसरड्या वाटेवरून कधीही लक्ष देऊन चालणं योग्यच. गर्द झाडीतून वाट काढत काढत आम्ही पुढे जातोय. म्हणजे वाट आहेच, तर त्या पायवाटेवरून आम्ही आता पुढे जातोय. मला या गोष्टींची सवय आहे, पण हा एवढा मोठा ट्रेक मी प्रथमच करतोय. जबरदस्त, कारण आजूबाजूला जी गर्द झाडी आहे त्यामुळे थोडंसं सावट निर्माण झालं, इथे सावली निर्माण झाली. मला वाटतं पुढे थोडंसं गेल्यावर संपूर्ण माळ रान आहे. साधारण 14 मिनिटांचा प्रवास केला, 14 किंवा 15 मिनिटांचा, तर संपूर्ण हे माळ रान येतं इथून. हा पहिला टप्पा. पहिला टप्पा. असे आपल्याला अजून 3 टप्पे जायचे आहेत. म्हणजे जे चढण आहे ते चढण 3 टप्प्यात पूर्ण होतं. नंतर मग ओके. आडवा मार्ग आहे. ओके, मला वाटतंय आपल्याला हा डोंगर जो दिसतोय ना तिथे जायचं आहे. तो समोर दिसतोय, हां हां हां, तो समोर लिंगाचा डोंगर. इथून दिसायला किती जवळ दिसतोय, जवळ दिसतोय. दिसायला जवळ वाटतंय, पण हा पूर्ण डोंगर चढून परत वरती जाऊन पुन्हा असं आडवं जायचं आणि पुन्हा मग नंतर
ते मेन जे ठिकाण आहे ते पुन्हा वरती चढायचं आहे आणि ते चढायचं आहे मावळ्यांसारखं. ओके. तो खरा सर करायचा आपल्याला तो. तर साधारण हा 15 मिनिटाचा पहिला टप्पा आहे. म्हणजे आम्ही चालत आलो हे 15 मिनिटं लागली. कदाचित काहींना जास्त मिनटं लागू शकतात. तर एक छोटंसं अंतर पार केल्यानंतर म्हणजे हा संपूर्ण माळ रान आहे आणि इथे पुन्हा एकदा पायवाटेने आपल्याला पुढे जायचं आहे. पण ही बऱ्यापैकी मोठी पायवाट आहे. फक्त तुम्ही कधी आलात आणि पाऊस पडून गेला असेल तर ही जी वाट आहे ना तर ती निसरडी होते, स्लिपरी एरिया निर्माण होतो. त्यामुळे जरा सावकाश या. हे बघा, हे असे दगड दिसले, याला बुळबुळीत किंवा गुळगुळीत असं ग्रामीण भाषेत शब्द आहेत. याच्यावर पाय दिला की पाय सरणार. त्यामुळे थोडंसं ह्या गवतावरून चाललात तरीही चालेल. आता आपण जो आलोय ना ते निसर्गानं तयार केलेली नॅचरल गुहा कशी असते. ॲक्च्युली हाय जंगलच, पण ते तुम्हाला समोर वाटणार की अशी गुहा, आपण गुहेमध्येच प्रवेश करतोय असंच वाटणार. त्याला दाखवतो. तर या बाजूने आलो. माळ रान संपल्यानंतर एक पायवाट चालू होते. तर एक वेगळं समीकरण इथे आपल्याला पाहायला मिळत आहे. पायवाट, चढण, त्यानंतर ही नैसर्गिक गुहा. बघा अंधार किती आतमध्ये दिसतोय आपल्याला, किती आतमध्ये अंधार आहे बघा. हो. त्यातून आपण आतमध्ये जायचं. तर आता आपण गुहेमधून बाहेर पडूया, म्हणजे प्रवेश करूया. बघा म्हणजे दिसेनासे झालेत, गुहेमध्ये गेलेत ते. संपूर्ण ही जी पायवाट आहे तर ती झाडा झुडपांनी पूर्णपणे आच्छादलेली आहे. इथून पण झाडी आहे, इथून पण झाडी आहे, सगळ्या वेली आहेत. तर या वेलींनी पूर्ण ही आच्छादलेली वाट आहे. त्यामुळे सूर्यप्रकाश तेवढा पोचत नाही असं म्हणावं लागेल. आणि हा पूर्ण अंधारमय रस्ता आहे. थोडासाच असेल. ती जेव्हा झाडी संपेल त्यानंतर मग पुन्हा एकदा प्रकाशाची वाट आपल्याला नक्कीच दिसेल. फार जबरदस्त अनुभव आहे. आमच्यासोबत दिनेश गुरव साहेब आहेत. योग्य मार्गदर्शन त्यांचं आम्हाला लाभलं आहे आणि त्यामुळे आम्ही हे कुठेतरी हा लिंगाचा डोंगर सर करण्यास आम्हाला त्यांची खूप मोलाची मदत होती. जबरदस्त अनुभव. आणि जिथे जातो तिथे पतूला त्याची आवडती वस्तू नेहमीच मिळत असते, खेकडा. हा खेकडा मास्टर आहे आणि नेहमीच याला आम्ही जिथे जिथे फिरण्यासाठी जातो तिथे तिथे पतूला खेकडा 100% मिळतो. खेकडा हा जंगली खेकडा आहे. हा जंगलात असतो आणि झाडांचे जे बुंदे असतात ना, ओके, त्या बुंद्यामध्ये त्यांचं बिळ असतं आणि त्याच्यामुळे तो वर्षभर राहतो आणि पावसाळ्याच्या वेळेस तो असा बाहेर येतो. ओके. आणि तो जेव्हा आपण रानची भाजी करतो ना, आळ्यापाळ्याची भाजी करतो, त्यावेळेस जर हे टाकले ना तर भाजी एवढी अप्रतिम लागते ना, एक नंबर. चला, पतूने सोडून दिलाय त्याला. काय पळालाय फास्ट वेगवान खेकडा पतू. हो मग काय, पतूला खेकडा मिळतो. तर या वाटेवरून आपण आलो आणि थोडीशी झाडी इथे बाजूला, म्हणजे झाडी नाही आहे इथे. तर अंगवलीची धनगरवाडा किंवा धनगरवाडी इथे आहे. मस्तपैकी डोंगर माथ्यावर किंवा डोंगराच्या मध्यावर वसलेली ही वाडी आहे. अतिशय निसर्गरम्य ठिकाणी या लोकांचं वास्तव्य आहे. तर ही मोठी गोष्ट आहे. तुम्ही निसर्गाच्या सान्निध्यात राहताय तर तुम्हाला एक कमालीचा अनुभव किंवा विलक्षण अनुभूती तुम्हाला नक्कीच येते. कारण निसर्ग हा किमयागार आहे. प्रत्येक वळणावर, प्रत्येक वाटेवर त्याची किमया आपल्याला दिसून येते. चला, ह्या पायवाटेवरून आपण आता पुढे जातोय. थोडंसं वाकत चालायला लागतंय कारण ही जी करवंदीची झाडी आहे, जाळ म्हणतात तिला, जाळी, तर ती पावलं आपल्याला इथे दिसते. त्यामुळे थोडंसं सावधानता बाळगूनच आपल्याला पुढे जायचं आहे. आता ही जी वाट आहे तर ती ह्या पाषाणयुक्त वाट आपण म्हणू शकतो. निसरडे दगड झालेले आहेत. फक्त येताना सावकाश आहे.
आता आपण जो पोचलोय ना हा दुसरा टप्पा आहे. कमीत कमी अर्धा तास तरी लागतो इथे यायला. आपण 7:15 ते 8:30ला सुरुवात केली होती. हो 8:30ला आता आपण अर्ध्या तासापर्यंत तरी इथे पोचलो. पोचलो बरोबर. अजून 2 टप्पे असे आहेत की ते फक्त चढायचे आहेत, नंतर मग असे क्रॉस जायचे आहेत. तर चला आता आपण ते 2 टप्पे पार पडू. यस, बरोबर 20 मिनिटांनी म्हणजे 8:45ला आपण पहिल्या टप्प्यामध्ये पोचलो होतो आणि 9:05ला ह्या दुसऱ्या टप्प्यामध्ये येऊन पोचलो. पहिला टप्पा 15 मिनिटाचा, दुसरा टप्पा 20 मिनिटाचा. तर थोडंसं इथे माळरान नाही आहे, पण थोडीशी सपाट जागा आहे. हा भूभाग थोडासा इथे सपाट आहे. सपाट असल्यामुळे कसं थोडंसं थकवा लागत नाही. बरोबर. थोडं चढलेलं आहे, मग थोडं सपाटावर चाललं की थोडा दम कमी होतो आणि मग पुन्हा तेवढा जोश येतो. बरोबर. नाही खरंच म्हणजे चढ चढल्यानंतर एक सपाट जेव्हा भूभाग लागतो ना भारी वाटतं. म्हणजे थोडासा क्षीण, थोडासा थकवा नाहीसा होतो आणि पुन्हा एकदा एक वेगळी ऊर्जा घेऊन आपण पुन्हा तिसरा टप्पा चढायला आपल्याला ती मदत होते. खरंच म्हणजे थोडंसं इथे रिलॅक्स वाटतंय. थोडंसं सपाट भूभाग लागल्यानंतर कसं वाटतंय? मस्त एकदम. जगास सवय आहे हो. कसं आहे आम्हाला चढणीची थोडीशी चढा उताराची सवय आहे, त्यामुळे अजून तरी काय वाटलं नाही आहे आम्हाला. बघूया आता पुढे काय वाटतं ते तुम्हाला अनुभव कथन करेनच, तुमच्यासोबत शेअर करेनच. पुन्हा एकदा ही गर्द झाडीतील वाट आपल्याला साथ घालते पुढे जायला आणि तिथून आपण आता पुढे मार्गस्थ होतोय. इथे असे छोटे बँड बांधून ठेवलेले आहेत, फडका म्हणू शकतो आपण, वाट समजावी म्हणून. तर थोडीशी आडवी वाट आहे, अशी उभी असली वाटलं नसतं, पण थोडंसं तिथे पॅच आहे ना, थोडंसं निमुळत आहे आणि खाली हा उतार आहे, तीव्र उतार, सावकाश. तर पुन्हा एकदा आम्ही जात होतो, सरळ जात होतो, पण पतूचं लक्ष, भेदक नजर त्याची कुर्ल्यावर गेली. कुर्ली, खेकडा, कुर्ली एक ग्रामीण शब्द आहे. कलर वेगळा, हा व्हाईट कलर कायचा? आपण जंगलीच आहे, पण असे व्हाईट कलर थोडे आणि थोडेसे चॉकलेटी कलर असे असतात ते. अच्छा. पण आपण पण ह्याला टेस्ट आहे ना चांगले असते टेस्ट. तुमची खाडीची ती कुर्ली असते ना. अच्छा. हां हां. त्याची टेस्ट येते. ओके. आणि हा डेंगा हां. हा पूर्ण भरीव असतो. अच्छा. कशी अलगत पकडले पतूने. खेकडा मास्टर. अजून एक मिळाले. अरे हा थोडा लालसर. हा लालसर आहे. इथे आपल्याला 2 खेकडे मिळालेत. पतू दाखव तू. हे बघा, रंगविसंगती आपल्याला इथे पाहायला मिळते. एक ब्लॅक आहे, थोडासा ब्राउनिश, आणि एक व्हाईट आहे. दोन्ही मादे आहेत. मादे आहेत. ओके. एक बघा पाठी, त्याची पाठीवरचा जो कलर आहे ब्राऊन आहे ना. दिसायला सुंदर वाटत ना. पण होय होय मस्त. ही वाट दूर जाते लिंगाच्या डोंगराकडे. तर ठिकठिकाणी असे हे छोटे कापड फडके बांधण्यात आलेले आहेत, जे ऑरेंज कलरचे आहेत, कारण येणाऱ्या वाटसरूंना ही वाट कळावी, आपण योग्य मार्गाने जातो हे कळावं, त्यासाठी हे असे फडके किंवा हे जे छोटे बँड आहेत ते बांधून ठेवलेले आहेत. इथे पण कसं आहे, झाडी आहे, त्यामुळे थोडंसं सावट आलेलं आहे, सावली आलेलं आहे. आणखीन मला वाटतं पुढे गेलं की ओपन स्पेस येईल. पण मस्त, म्हणजे सकाळचं चालण्यास सुरुवात केली, भारी फील आहे. आणखीन एक गुपित गोष्ट सांगतो, काहीच खाऊन येऊ नका, फक्त पाणी प्या आणि झाला. ते चालण्याची जी मजा आहे ना ती औरच आहे. थोडंसं वरती आल्यावर एक अद्भुत नजारा आपल्या दृष्टीस पडतो, तो म्हणजे धुकं बघा उडते, खूप छान. हे आपण झुडपातून वरती आल्यानंतर थोडंसं हे असा चढणीचा भाग लागतो. एक ह्या बाजूला पण रस्ता जातो आहे आणि त्या बाजूला पण जातो आहे, पण तिथे मला तो एक फडका दिसतो आहे बांधलेला. तर मला वाटतं आहे त्याच दिशेने आपल्याला, म्हणजे इथून आल्यानंतर असं उजव्या बाजूला जायचं आहे. तिकडेच जायचं आहे ना, उजव्या बाजूलाच ना. कारण मला तिथे दिसले फडके लावले असे बांधलेले, त्यामुळे मी ओळखलं. कारण इकडे एक रस्ता जातो, पण तिकडे जायचं नाही आहे. हे बघा
दृश्य बघा, एक नंबर. त्या दोघांकडे काटे आहेत पण मी काठी घेतलेली नाही. इथे तुम्ही आलात ना समोर, इथे तुम्हाला त्रिकूट दिसेल, ते दाखवतो तुम्हाला. चला ओके. त्रिकूट. पण हा भाग जबरदस्त आहे, मस्त आहे. जेव्हा पाऊस सुरू होतो तेव्हा निसर्गामध्ये आमूलाग्र बदल झालेले आपल्याला दिसतात. निसर्गाचा कायापालट होतो. निसर्गाने हिरवी चादर अंगावर ओढून घेतली आहे की काय असं आपल्याला दिसतं, भास होतो. तसंच काहीसं इथे हा हिरवाईने नटलेला प्रदेश आहे आणि मस्त वाटतंय. वारा पण येतोय. उंचच्या उंच डोंगर रांगा, अशक्य सुंदर सह्याद्रीचं सुंदर दर्शन आपल्याला इथे होतंय. फक्त इथून येताना जरा सावकाश या, पण थोडासा स्लिपरी एरिया आहे ते. पण थोडंसं वरती आल्यानंतर मग इथून आपल्याला एक त्रिकूट दिसतं. त्रिकूट म्हणजे काय, तर तो समोर तो धुकं दिसतंय, त्या धुक्यामध्ये एक डोंगर आहे लपलेला, अच्छा, ते आहे टिकळेश्वर. ओके. कुठे? तो टिकळेश्वरचा तिसरा डोंगर. हा, तो तिसरा दिसतो धुक्यामध्ये. अच्छा, हां हां तो टिकळेश्वरला. हा जो धुक्यामध्ये इथे दिसतोय, हां. हा पूर्ण असा उंच डोंगर आहे. हा डोंगर आहे छत्रपती शिवरायांचा किल्ले महमदगड निगुडवाडी. निगुडवाडी. ओके. तो इथे आहे का? महमदगड हा ह्या धुक्यामध्ये वेढलाय. अच्छा, आणि ते समोर दिसतं हां. ते पंचलिंग, अच्छा, ते लिंगाचा डोंगर. लिंगाचा डोंगर. तो लिंगाचा डोंगर, हा महमदगड आणि ते टिकळेश्वर, असं त्रिकूट इथून दिसतं. पण लिंगाचा डोंगर इथे आहे, महिमतगड, आणि त्या बाजूला तिकडे टिकळेश्वर. टिकळेश्वर, असं त्रिकूट इथे आपल्याला पाहायला मिळत आहे. हा संपूर्ण असा उताराचा पठार आहे, पण भारी वाटतंय. पूर्वी लोक म्हणजे महमदगडावरती जे मावळे असायचे, अच्छा, सुभेदार इथे अंगवलीतले असायचे, अंगवलीत राहायचे सुभेदार. सुभेदार वाडीच आहे तिथे. अच्छा, आणि मावळे वगैरे असायचे ना पूर्वीचे, ते शेती करायचे, नाचणीची शेती. अच्छा, नाचणी शेती करायची, त्यावेळी ती झोडावी लागायची शेती, त्यासाठी बनवलेलं एक खळं आज सगळ्यात दिसतंय बघा. ओके ओके. हा जो गोल राऊंड सर्कल दिसतोय ना, अच्छा, हा, हा सर्कल आहे खळ्याचा. खळ म्हणजे काय, तर त्याच्यावर मळणी करायची असते. अच्छा, ज्या पूर्वी नाचणी अशी काठीने झोडली जायची, अच्छा. अशी लाव. हे खळ. ही शेती आणि कुठे या साईडला करायची? अशी उट्टी किंवा आपण अडवी बोलतो ना, ओके ओके. ते अडवी किंवा उट्टी अशी या साईडला प्रत्येक जण असं बांधायचे आणि ज्याची याची जोडायचे. त्यावेळेस ते हे खळ सर्व एकत्र बनवतात ओके. आणि इथे जोडतात असं. अच्छा, ही शेती करायची कुठे? हे नाचणी शेती अशी पूर्ण, हे जंगल आहे ना पाठी, फक्त हा. सगळं तोडलं जायचं आणि त्याला मग ते जाळून तेवढाच भाग नाचणी पेरली जायची, कारण डोंगरात चढ उतारातच नाचणी चांगली होती. ओके ओके. तर हे इथे खळं आहे आणि आज तगायत याच्या खुणा किंवा याचा सपाट भाग दिसतो इथे. आणि आजूबाजूला साहेबांनी सांगितल्याप्रमाणे पूर्ण शेती असायची. आणि इथून मी मगाशी तुम्हाला जी धनगरवाडी कुठली म्हणाल ती, अंगवली धनगरवाडी, इथून क्लिअर कट दिसतंय एकदम. हे बघा, तर हा तिसरा टप्पा आपण पार केला आहे. आता 9:30 झाली आहेत, म्हणजे साधारण पाऊण तास आपल्याला लागला. पाऊण तास, 1 तास लागला, 1 तास. तर साधारण 1 तास चालल्यानंतर आपण ह्या त्रिकूट जे जिथून दिसतं त्या भूभागावर येऊन पोचलो आहोत. मस्त. आणि पावसाने आता दमदार हजेरी लावलेली आहे. पुन्हा आपल्याला रेनकोट घालावा लागणार आहे. आता आपण तिसऱ्या टप्प्यापासून ते त्रिकूट जिथं दिसलं तो तिसरा टप्पा, आणि ते तिसऱ्या टप्प्यावर आता सुरुवात करतो. आता आपण जो चढण आहे तो मेन चौथा शेवटचा टप्पा आहे, तो चढल्यानंतर मग आडवं जायचं. ओके. म्हणजे कुठले, हां, ही असेल वाईब. तुम्ही ह्या बरोबर आपल्याला तिसऱ्या टप्प्यावर यायला 1 तास लागला. म्हणजे सुरुवात आपण 8:30 वाजता गेली होती चालायला. थोडंसं रमत गमत आम्ही चालतो आहे. बरोबर पहिला टप्पा 15 मिनटं, दुसरा टप्पा साधारण अर्धा तास आणि तिसरा टप्पा 1 तास. तर असा तिसऱ्या टप्प्यात आपण येऊन पोचलो आहोत आणि सरळ आता वरती जातो आपण. तिसरा टप्पा पार करून तिसरा टप्पा. खेकडे पकडण्याचा थरार, कडक. खरंच म्हणजे पतुलाच खरंच मजा येत असेल, कारण लिंगाचा डोंगर तर आम्ही सर करतोच आहोत आणि त्याचा आवडीचं का म्हणजे खेकडे पकडतोय. दाखव.
पण जबरदस्त आहे. मस्त आहे, मोठी आहे. अशी तर गेली. तर इथून आपण आलो आणि पूर्ण चढावाचा भाग लागलेला आहे. हा कितवा टप्पा आहे? हा मेन शेवटचा जो चौथा टप्पा आहे. आता तिथून आलो आपण त्या खालच्या वाडीतून तिथून चढायला सुरुवात केली. खाली घरं दिसतात हो हो, तिकडे. ही बघा इथे, ही ना, हां इथून आपण चढायला सुरुवात केली. तिकडून आपण चढायला सुरुवात केली. ओके. तिकडून हा चौथा टप्पा आहे आणि आता इथून असं आडवं तिथे जायचं आहे. तो दिसतो डोंगर, तो बघा, पायवाट दिसते बघा वरती जाताना. हे बघा, ते आपल्याला खरं जायचं आहे. अंतिम टप्पा आपला तिकडे आहे. हां. मगाचपर्यंत काय वाटलं नव्हतं, पण थोडा हा एकदम चढावाचा पॅच आहे. थोडे पाय धरलेत, थोडे, जास्त नव्हे. आणि इथे यायला आम्हाला साधारण 1 तास 50 मिनटं लागली इथपर्यंत पोचायला. आधीच आलो असतो, पण थोडंसं रमत गमत खेकडे पकडत आम्ही आलेलो आहोत, त्यामुळे थोडंसं जिथं आम्ही तिथं येतो. हो. गुरुसाहेबांचा अनुभव आहे. इकडे ऊन नाही आहे, इकडे ऊन नाही, पण जिथं आता आपण पोचलो तिथंच ऊन आहे. बघा, हा अनुभव आहे ट्रॅकिंगचा कायमचा मिळणार आहे. तिकडे ऊन नाही आहे आणि या बाजूला देखील ऊन नाही एवढं, तिकडे आहे त्या बाजूला. तसं आता थोडंसं धुकं असं उलगडतंय ना, तेव्हा थोडंसं हे ऊन आपल्याला दिसतंय. पण नेहमीप्रमाणे उंचावरून दिसणारे नजारे हे कमालीचेच असतात. खतरनाक. चौथा पॅच हवेला ना, आणि हो इथे हवा देखील लागते. हवा लागायला इथून सुरुवात होते. जो काही आलेला थकवा असतो वरती येताना, लागलेला थकवा आणि असा घाम फुटलेला, तो सगळा घाम इथून गायब होणार. तिथे जायपर्यंत. बरोबर. एवढी फास्ट हवा असते इथे. तर बरोबर 1 तास 50 मिनटं इथे लागली. जवळजवळ 2 तास. 2 तास पूर्ण व्हायला 10 मिनटं कमी आहेत. त्याच्या आधीच आम्ही आलो असतो, एक 10-15 मिनटं आधीच आलो असतो, पण थोडंसं थांबत आलो आहे. पण भारी, उंचावरून एकदम झकास नजारे आणि वारा लागतोय ना, त्यामुळे खूप बरं वाटतंय. मस्त. तर आता आपण इथून पुढे मार्गस्थ होऊया पायवाटेने. आडव्याडीशी पायवाट आहे, तिथपर्यंत जायचं आपल्याला. हे आपण भगतवाडीतून आलो आता, अंगवलीतून. तिथून सोनारवाडीतून पण यायला, तो तिथे यायला होतो. आणि मारळमधून एक यायला रस्ता आहे, तो इथे मिळतो आपल्याला. तो तिकडून फिरत येतो आणि या डोंगरावरून मग इथे मिळतो. आणि इथे सगळे मिळाल्यानंतर इथून सर्व एकत्र येतात रस्ते. अच्छा. ही वाट एकत्र होते आणि हीच वाट मग सरळ लिंगाकडे जाते. ओके. चौथा पॅच चढायला सुरुवात झालेली आहे. हा आडवा आहे असा पॅच. आतापर्यंत आपण असे उभे चढलो, पण हा आडवा पॅच आहे. पूर्ण असा डोंगर आहे, डोंगराच्या असं आपल्याला जायचं आहे. तर म्हणजे आता जो आपण आलोय ना, तो उंबराचं ठिकाण आहे. उंबराचं खळं बोललं जातं, त्या ठिकाणी आपण आलोय. आणि इथून आल्यानंतर मग आपल्याला इथे समोर जो आहे, तो आमच्या मित्र नितीन लोकमने नाव ठेवलं, तो सप्त जलप्रपात टेकडी. तिथे जाणार आहे. सप्त जलप्रपात टेकडी म्हणजे काय, तर तिथून गेल्यानंतर आपल्याला 7 धबधबे जे आहेत ना, वॉटरफॉल 7, त्या 7 धबधब्यांचं दर्शन होतं. ओके. आणि इकडे समोर गेलात तर हा लिंगाचा डोंगर. कोणतरी माणूस आपल्या अगोदरच गेलाय पुढे. खरं तर तो लिंगाचा डोंगर समोर आहे. तर आधी काय करूया आपण, जोपर्यंत ऊन आहे तोपर्यंत इथे सप्त जलप्रपात टेकडीवर जाऊन 7 धबधब्यांचं नजारा जो दर्शन आहे, तर याची डोळा आपण तिथं बघूया. चला. तर लिंगाचा डोंगर तिथे आहे, म्हणजे ऑलमोस्ट आपण पोहोचलेलो आहोत. आणि इथे वाजलेत 10 वाजून 15 मिनटं झाली आहेत. म्हणजे साधारण 2 तास 15 मिनिटांनंतर आपण हा चौथा टप्पा म्हणतो ना. तरी सुद्धा आपण थोडं गमत आलोय हो म्हणून, हो नाहीतर लवकर आलो असतो. 1.5 तासाच्या आतच आलो असतो. हो हो हो, साधारण हा बरोबर 1.5 तास लागला असता आता आम्हाला चालायला. तर हे बघा, हा कितवा टप्पा म्हणता येईल याला? हा शेवटचा टप्पा आहे आता. शेवटचा टप्पा. असं आडवा बघितलं गेलं तर हा 5वा टप्पा. ते ओके. 4 टप्पे चढायला हा. आणि आडवा हा 5वा टप्पा. ओके. त्या टप्प्यावर पोहोचलो की म्हणजे हा शेवटचा टप्पा. आणि इथून मग आता तो लिंगाचा डोंगर आणि इकडं सप्त जलप्रपात टेकडी. 7 धबधब्यांचं दर्शन. ओके. तर आपण तिथे नंतर जाऊया, कारण थोडंसं धुकं उडतंय, ऊन पडलंय त्यामुळे धुकं उडतंय. साहेबांचं म्हणणं आहे की तिथे व्यवस्थित जे सप्त जलप्रपात म्हणजे 7 धबधबे एकाच ठिकाणाहून आपल्याला दिसतात. तर हे आहे, पण जो भाग आहे तो तीव्र चढाचा आहे. म्हणजे तुम्ही येताना घसरगुंडी करत खाली येऊ शकता, असा आहे भाग तो. खालून बघितलं तर अगदी क्षितिज समान तिकडे आभाळ हो, टेकलं असं वाटतं. आभाळ टेकल्यासारखं वाटतंय. वाटतंय ना. हो हो. चला तर पहिले इथे जाऊया
आणि नंतर मग तो जो पॅच आहे तो पूर्ण करूया. चला सरळ उभे जाऊया. वाटतंय ते खतरनाकच, पण सावकाश सावकाश जायला लागणार आहे. आणि इथून फक्त दिसणारे सह्याद्रीमधील धबधबे पहा, जबरदस्त. आणि इथे आल्यावर जो नजारा आहे ना तो कमालीचा नजारा आहे. सप्त जलप्रपात, टेकडी असं म्हणतात. तर 7 धबधबे इथे ओसांडून उंचावरून पडतायत. तर हा सगळ्यात मोठा धबधबा आणि त्याच्या खालचे हे 6 धबधबे. आणि हे इथे मार्लेश्वर देवस्थान, स्वयंभू मार्लेश्वर. परवाच आपण इथे गेलो होतो आणि त्यानंतर मग ठरलं होतं की लिंगाच्या डोंगरावर यायचं. भारी भारी. हो सावकाश. तर 7 धबधबे जिथे पडतात किंवा जिथून दिसतात तर ते ही टेकडी आहे. खतरनाक. मी तर बसलोय. मी बसलो इथे कारण थोडासा हा फोबिया आहे मला. उंचावरची थोडी भीती वाटते हल्ली हल्ली. त्यामुळे मी असं म्हणजे 4 पायाने आलो. लिटरली हात पण टेकत होतो. साहेबांना काय सवय आहे तिथपर्यंत जात आहेत, पण ते तिथे जात आहेत ते मला भीती वाटते. पण असो, पण इथे येण्याची जो अनुभव आहे तो कमालीचा आहे. आता वारा सुटला आहे पण जाताना थोडी पंचायतच होणार आहे एवढं मात्र नक्की. आणि ज्यांना खरंच उंचावरची भीती वाटते, मी तर म्हणेन येऊच नका. खालून तिथपर्यंत ठीक आहे. आता तिकडे चढायला कसं काय होतंय बघूया. पण इथून थेट हा मी बसलोय ना, इथून हा थेट कडा चालू होतोय पूर्णपणे. ते बघण्याची पण मला हिंमत होत नाही आहे. खतरनाक. आणि थँक्स टू गुरु साहेब, त्यांनी एक चांगलं मार्गदर्शन आपल्याला केलं आणि इथपर्यंत घेऊन आले. आपल्या आयुष्यात एक योग्य मार्गदर्शनाची आणि योग्य मार्गदर्शकाची आवश्यकता असते. त्याचं कारण काय, आपल्याला प्रत्येक येणारी वाट किंवा येणारा जो प्रसंग आहे सहजतेने पार करू शकतो. त्यासाठी आपल्याला योग्य मार्गदर्शक किंवा योग्य वाटाड्या हा महत्त्वाचा आहे. तसंच गुरु साहेबांबद्दल सांगायचं झालं की योग्य मार्गदर्शनाखाली आम्ही इथपर्यंत आलोय, इथे बसलोय आणि त्यानंतर मग पुढे लिंगाच्या डोंगरावर जाणार आहोत. आणि काय सांगाल, कसा होता तुमचा अनुभव, कसा होता? आता तुम्हाला काय ते घेऊन आलो माहिती आहे, पण आता पाऊस नाही, थोडंसं वातावरण ढगाळ कमी आहे, धुकं आहे, त्याच्यामुळे आता दर्शन चांगलं होतंय. बरोबर. जे धबधबे दिसतात ना ते चांगले व्यवस्थित दिसतात. आता बघा कसे दिसतात. माझ्या पाठीमागे धबधबे बघा किती शुभ्र, एकदम पांढरा शुभ्र धबधबा दिसतोय. जणू की आकाशातून दुधाचा एखादा टँकर फुटलाय आणि तो वाहतोय. बघा तसंच दूध गंगा जणू धारेश्वर असा तो आहे. आणि यांनी मार्लेश्वरला आल्यानंतर एक संकल्प केला होता की तुम्हाला याचं दर्शन घडवूया. अगदी मेहनत करून अगदी कारण चढ उतार असल्यामुळे थोडा थकवा पण जाणवतो. अगदी त्याला हरवून शेवटी ते लिंगाच्या डोंगरापर्यंत पोहोचलेत आणि हा नजारा तुमच्यापर्यंत पोहोचवतात. खरं तुम्ही सर्वांनी यांच्यासाठी खरं कमेंट करा, कारण बरीच मेहनत करून ते इथं वरती चढले. नक्कीच. कारण कसं आहे, मला या सगळ्याची सवय आहे. म्हणजे जो 5वा टप्पा आहे इथे, म्हणजे या डोंगराच्या थोडं खाली, जिथून हा सप्त जलप्रपात टेकडी म्हणतात आणि दुसरं लिंगाचा डोंगर, तर त्याच्या पायथ्याशी पर्यंत येणारी वाट आहे ना, मस्त आहे. म्हणजे तुम्ही व्यवस्थित येऊ शकता, अगदी वयोवृद्ध माणसं देखील येऊ शकतात. पण ह्या टेकडीवर आणि त्या टेकडीवर जाण्याचा जो मार्ग आहे ना, तर सरळ तुम्हाला वाटतंय 70°C मध्ये आहे किंवा 80°C मध्ये आहे. त्यामुळे आणि इथे कोणताही सेफ्टीसाठी टूल्स नाही आहेत किंवा जे बाजूला आपण ज्याला रेजा म्हणतो ग्रामीण भाषेत, किंवा काही
तर तसलं काही नाही आहे. तुम्हाला उभं चढ आहे, उभ्याने येता येतं किंवा माकडासारखं येता येतं. हात आणि पाय असं वापरून वरती येता येतं. मीही तसाच आलो. पण इथून जो नजारा बघण्यात मजा आहे ना, ती एक कमाल धमाल वेगळीच आहे खरंच. म्हणजे धन्य पावलं असं म्हणतात, कारण इथून मार्लेश्वराचं दर्शन होतं आहे आणि पूर्ण 7 धबधब्यांचं इथून दर्शन होत आहे. जबरदस्त खडक. तुमचं ग्रामदेवत आहे. तर इथे आपण वरती होतो सप्त जलप्रपात टेकडे, जिथून 7 धबधब्यांची शृंखला आपल्याला दिसते. आणि तिथून उतरताना माझी तर फार दणदणली होती. आणि सावकाश सावकाश बसत कसा बसा उतरलोय आणि इथे आलोय. चला आता आपल्याला मोठा गड सर करायचा आहे, तो म्हणजे मेन लिंगाचा डोंगर, म्हणजे तिथं देवस्थान आहे ते. तर इथे सप्त जलप्रपात टेकडी आणि खाली उतरलेलो आहोत आपण आता. आणि जो देवस्थान आहे ते, तर तिथे जायला निघालेलो आहोत. आणि देवस्थानापर्यंत जाणारी जी वाट आहे ती जबरदस्त वाट आहे बघा, मस्त. इथून आपण चालत आलो, म्हणजे सप्त जलप्रपात टेकडी तिकडे आहे आणि इथून आपण चालत आलो. आणि इथून दिसणारे नजारे बघा. फक्त आपल्याला 2 धबधबे इथून दिसत आहेत, एक वरचा मोठा आणि त्याच्या खाली 2 धबधबे आहेत आणि हा एक धबधबा. कमालीचं सौंदर्य आपल्याला इथं बघायला मिळत आहे. निसर्गाची अद्भुत किमया आपल्याला इथे आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त. त्याचा आवाज इथपर्यंत येतोय. तर पावसाला सुरुवात झालेली आहे आणि हा इथला थोडासा पॅच स्लिपरी आहे. इथपर्यंत सावकाश या. आणि हे बघा, इथून मार्लेश्वरचा दिसणारा हा नजारा आणि हा धबधबा. काळजीपूर्वक जावं लागणार आहे इथून. पाऊस फोड मोडणार वाटतं. तर आपण ह्या पॅचने वरती आलो. लिटरली 90 अंश सेल्सिअसचा हा उतार आहे, चढ आहे. म्हणजे मी स्पायडरमॅन होऊन वरती आलो. हा पतू टार्झनच आहे, तो असाच जातो. गुरु साहेबांना सवयच आहे, पण मला या गोष्टींची सवय होती पूर्वी. आता मात्र चांगली तातरली आहे माझी. आणि पण वरती आल्यावर कमालीचा नजारा. मी खाली बघितलंच नाही आणि इकडे तिकडे पण बघितलं नाही. सरळ असं स्पायडरमॅन, दोन्ही हात टेकले, पाय, आणि चला आलो. पण वरती येऊन जे नजारे आहेत ते कमालीचे नजारे आहेत. आणि लिंगाचा डोंगर, शेवटी आपण तिथे या देवस्थानाजवळ येऊन पोचलो आहोत. काय सांगाल या देवस्थानाबद्दल? हा मेन लिंगाचा डोंगर. अच्छा. आणि इथे आतमध्ये गेल्यानंतर इथून पायवाट आहे. त्या पायवाटेने आपण जायचं आणि तिथे एक छोटीशी गुहा आहे. अच्छा. आणि त्या गुहामध्ये 5 मूर्ती आहेत. पंचलिंगाचा डोंगर म्हणून लिंगाचा डोंगर असा प्रसिद्ध झालाय. ओके. हा, तर ते आपण तिथे जाऊन दर्शन घेऊया आता. साधारण तुमच्या मते किंवा तुमच्या माहितीनुसार लोक इथे कधीपासून यायला सुरुवात केली लोकांनी? कमीत कमी ज्यावेळेस मार्लेश्वरला गगनगिरी महाराज यायचे, ज्यावेळेस आले होते, गगनगिरी महाराजांचं स्थान असायचं इथे पलीकडे आहे मार्लेश्वरला. त्यावेळेस त्यांचे जे काय भक्तगण वगैरे होते, त्यावेळेस जे प्रवास करायचे अशा डोंगर दरीतून, त्यावेळेस लागलेला हा शोध आणि त्यावेळेस मिळालेली माहिती. मग तिथपासून दरवर्षी आमच्या मारळमधली मुलं आहेत, दरवर्षी इथे झेंडा लावण्यासाठी यायचे. इथे झेंडा लावायचे आणि मग पुन्हा माघारी जायचे दरवर्षी. तिथपासून मग सगळ्यांना माहिती पडलं. आणि आता तर तुम्हाला माहिती आहे की सोशल मीडिया जाम ॲक्टिव्ह आहे, त्यामुळे सोशल मीडियावरून
हा सर्वत्र त्याचा प्रसार झाला आहे. ओके. तर भारी इथपर्यंत यायचा प्रवास हा खरंच अवघड आहे, अवघड. मी म्हणेन ज्यांना उंचावरची भीती वाटते ना ते येऊच नका. आणि इथून जाताना अवस्था खूपच बिकट होणार आहे एवढं मात्र नक्की, कारण घासत पृष्ठभाग घासत जावं लागणार आहे. चला असो, तरी पण याचसाठी केला होता अट्टहास, ते स्वप्न पूर्ण झालंय. बकेट लिस्ट मधले ठिकाण आज पूर्ण झालंय. चला, आणि संपूर्ण काही मंडळी अजून येत आहेत तिथे. वारा मात्र सॉलिड आहे इकडे, धुकं जातंय आणि पाऊस पण आहे थोडा थोडा. तर इथे झेंडे आहेत आणि इथे बाजूला ते देवस्थान आहे. इथे जाणारी वाट खतरनाक आहे, इथे पण घासत जावं लागणार आहे बहुतेक. कडक. या साईडला बघ 1 2 3 4 आणि ती खाली तिकडे पाठी 5 आहे. अशा 4 5 तिकडे पुढे 5 अशा 5 मूर्त्या आहेत सगळ्या. दिसल्या डाव्या साईडला आहेत बघ मूर्त्या. सूर्यप्रकाश तिकडून असल्यामुळे ते क्लिअर दिसत नाही. त्याला नेडक गुहा असं बोललं जातं. म्हणजे काय, जसं की आपण सुईमध्ये दोरा होतो तर सुईच्या वरती जे दोरावाचे जे टोक असतं ना ते कसं असतं तर त्याला नेडं बोललं जातं. तशी ही गुहा, नेडक गुहा म्हणजे आरपार अशी दिसणारी पूर्ण गुहा. आता काय करूया आपण, पूजा करूया त्याची. आपण पाणी आणलंय तर पाण्यानं काय करूया आपण, जल अभिषेक करूया पहिला मूर्ती होते बघ असं. मिनिटं पडतायत ना रे. ओके. ओके. राय श्री सांबा बोलून ओम नमः शिवाय, श्री मार्लेश्वर हर हर महादेव, श्री पंचलिंग देवताय नमो नमः. ओम नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय. हर हर महादेव, हर हर महादेव. मार्लेश्वराय नमो नमः. श्री शंकराय नमः. पंचलिंग देवताय नमो नमः. अगरबत्ती आहे ना आपण इथे नाही लावायची. इथे अगरबत्ती लावल्यानंतर काय होतं, हवा फास्ट आहे आणि पाणी पडतं इथे, त्यामुळे ते अगरबत्ती विझते. याच ठिकाणी अगरबत्ती लावायला जागा आहे बघा, दिसते. इथे पाणी पडत नाही मध्ये, तर इथे अगरबत्ती लावायची. इथे अगरबत्ती लावल्यानंतर पूर्ण अगरबत्ती ही पेटते. असा धूर इकडून येतो आणि असा धूर या साईडला जातोय ना धूर बघ, इकडून धूर येतो आणि या साईडला जातो मग दिसेल दूर जाताना मग. ओके. आणि इथे दर्शन घेताना इथे असं बसायचं, जेवढं आतमध्ये बसता येईल तेवढं बसायचं. आणि इथे ज्या मूर्तीला असा हात लागेल तेवढा हा मूर्तीला हात लावायचा. जा तू पुढे दर्शन घे. तुझं झालं ना की नंतर मग उभा असं जरा एक शॉट घ्या आता आजपर्यंत. आणि एक नॉर्मली माहिती द्या. किती उंच डोंगर आहे बघा. आणि समुद्री सपाटीपासून 2400 फूट उंच आहे. बघा युट्यूबर कुठं थांबलेत. धन्यवाद. दर्शन लांबूनच दर्शन. कारण थोडासा उंचीवरचा फोबिया आहे आणि हे समोर पूर्ण दरी आहे, त्यामुळे जरा खरंच सांगितलं म्हणजे भीती वाटते. म्हणून म्हटलं पत्तू आणि गुरव साहेब जातील, शूट करतील आणि नंतर मग चला निघूया. इथूनच दर्शन घेतो मी. काय शूट केलं ते बघालच तुम्ही. तर लिंगाचा डोंगर इथे आहे, देवस्थान त्या बाजूला आहे. आणि मगाशी आपण जेव्हा आलो तेव्हा
धुकं होतं संपूर्ण या डोंगर दऱ्यामध्ये आणि ते आता उलगडलेलं आहे. आणि त्यानंतर जो नजारा आहे तो कमालीचा आहे. इथे खाली मार्लेश्वर देवस्थान आहे, इथून आपल्याला सहज पाहता येतं. आणि त्याच्याच वरचा भाग हा लिंगाचा डोंगर म्हणून ओळखला जातो. आणि हा आजूबाजूचा निसर्ग. मगाशी इथे पूर्ण धुकं होतं आणि आता ते संपूर्ण धुकं उलगडलेलं आहे, गेलेलं आहे. त्यामुळे जे उंच डोंगर रांगात जे धबधबे प्रवाहित झालेले आहेत तर ते सुस्पष्टपणे दिसत आहेत आपल्याला. हे बघा. आणि या लिंगाचा बरोबर हा सुळका आहे ना, तर त्याच्याच मागे तो मोठा धबधबा आहे. एवढा पॅच खतरनाक आहे, खतरनाक. माझी अवस्था बघितली असेल, अगदी पृष्ठभाग घासत घासत येतो. हे बघा, पूर्ण लाल लाल झाले असेल. सावकाश जातो, आता सुद्धा पण पावसाने मेहरबानी केली आमच्यावर, त्यामुळे सावकाश जातो. खरंच हा थोडा पॅच आहे ना, अवघड पॅच आहे, अवघड. जर येत असाल, जर तुम्हाला उंचीवरचा जर भीती वाटत असेल तर येऊ नका. तिथपर्यंत या, दर्शन घ्या आणि मग पुन्हा मार्गस्थ व्हा. खतरनाक हा एक्सपिरियन्स आहे ना, आयुष्यातला पहिला हा माझ्या. कॅमेऱ्यामध्ये तुम्ही बघितलात ना, तर कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला माझा आवाज तुमच्यावर पोहोचतोय का माहित नाही, हवा फास्ट आहे. कॅमेऱ्यामध्ये बघितलात तर एवढी ट्रॅकिंग सोपी वाटते कॅमेऱ्यामध्ये, व्हिडिओमध्ये बघून. प्रत्यक्षात आलात की प्रत्यक्षातला जो काय अनुभव आहे ना, तो शेवटी सांगतील साहेब तुम्हाला. बघा बघा. तर अथक परिश्रमानंतर, मेहनतीनंतर खाली पृष्ठभाग घासून मी आलो. तुला सवय आहे, पण एवढ्या काढायची मला सवय नाही. फोबिया असेल तर प्रॉब्लेम होतो, कारण उंच कसं आजूबाजूला दरी आहे, त्यामुळे थोडंसं भीती वाटते. पण असो, गुरुसाहेब असतील, पतू असतील, ते आरामात उतरले. गुरुसाहेब मला सपोर्ट करत होते, माझ्या मागे होते. पतू पुढे होता, पतूकडे मोबाईल दिला होता, शूटिंग करत होता. तर आता आम्ही इथे आलेलो आहोत. इथून अतिशय सुरक्षित भाग सुरू होतो आणि इथे निसर्गातलं शुद्ध या कातळावरचं हे जे पाणी आहे, सगळ्यात जास्त मिनरल्सवालं पाणी, म्हणजे बिस्लरी पण ज्याच्या पुढे फिकी पडेल असं हे निसर्गातलं कातळ सड्यावरून हे जे पाणी येतं आहे ते नैसर्गिक शुद्ध पाणी आहे. तर ते देखील आम्ही प्यायलो. आणि गुरुसाहेबांनी नाश्ता आणलेला आहे. आम्ही आता नाश्ता करणार आहोत. काय काय आणलंय? आंबोळ्या बनवलेल्या आहेत. आंबोळ्या. ओके. आणि बटाट्याची भाजी आहे, बटाट्याची भाजी, त्यानंतर चटणी आहे याच्यामध्ये आलेली आहे, खोबऱ्याची चटणी आहे बनवलेली, आणि त्याच्यामध्ये खारी चटणी सुद्धा आहे. खारी चटणी, मग ठेचा पण म्हणतात त्याला. तर असं सगळं हे खाद्यपदार्थ आणलेले आहेत गुरुसाहेबांनी. त्यांना सांगितलं होतं की काहीतरी नाश्त्याला घ्या, पण आम्ही जराही न थांबता कुठे थोडं म्हणजे फोटो वगैरे काढले, तेवढं थांबलो, बाकी सरळ वरती गेलो. आणि आता सगळं चढून आलो, म्हणजे लिंगाचं डोंगर वगैरे दर्शन घेऊन आलो. आणि ते खाली हा नैसर्गिक झरा आहे, त्याच्याच बाजूला आम्ही बसलो आणि आता नाश्ता करतो. हा सभोवतालचा निसर्ग, हे सुंदर असे झरे, आणि त्याच्यामध्ये बसलो आम्ही नाश्ता करायला. चला या. चला चला मंडळी, नाश्ता करून घेतो, तुम्ही पण नाश्ता करायला या. एवढा बटाट्याची भाजी, आंबोळी. पतू, हे पतू सुरुवात कर. पहिला मान तुझा.
चला दुसरा मान माझा, नाश्ता करतो आणि मग तुम्हाला भेटतो. समोर लिंगाचा डोंगर आणि तिथून आपण खाली उतरलो, त्या बाजूला तिथे नाश्ता केला आणि त्यानंतर खाली उतरलो आणि इथे एक अंतिम क्षणी म्हणजे आपण आता परतीच्या मार्गावर आहोत. पुन्हा एकदा या उंचच्या उंच पडणाऱ्या जलधारांचं तुम्ही बघा आणि तुम्ही देखील हे सुख डोळ्यात साठवण्याचा प्रयत्न करा. काय भारी नजारा आहे, खूप छान. समोरच टेकडी, ज्याला सप्त जलप्रपात टेकडी असं म्हणतात, कारण 7ही धबधब्यांचं दर्शन त्या टेकडीवर गेल्यावर होतं. तर अंगवली भगतवाडीत साधारण आपण 8:30 वाजता आलो आणि तिथून 8:30 वाजता आपला प्रवास सुरू झाला लिंगाच्या डोंगराच्या दिशेने. तर आपण 11:30 वाजता वर पोचलो. पहिला आपण ह्या टोकाला गेलो, सप्त जलप्रपात टेकडी, आणि नंतर मग जे देवस्थान आहेत तिकडे गेलो. तर साधारण यायचं झालं तर तुम्ही भगतवाडीतूनच या, कारण एक तिथूनच सोपा मार्ग आहे. आणि प्रत्येक ठिकाणी जे ट्रेकर्स येतात तर त्यांनी की कोणी माहीत नाही, पण त्यांनी असे कापड बांधलेलं आहे भगव्या कलरचं, की जेणेकरून योग्य मार्ग तुम्हाला सापडेल. आणि ओव्हरऑल सांगायचं झालं तर अशक्य सुंदर सह्याद्रीचं थडकी भरवणारं रूप आज मी प्रथम पाहिलं. सह्याद्री तुम्हाला केव्हा समजतो, जेव्हा तुम्ही सह्याद्रीत याल, इथे मन रमवाल, सह्याद्रीशी एकरूप व्हाल, तेव्हा तुम्हाला कुठे सह्याद्री समजायला लागेल. तर असा एकंदर सह्याद्रीचा अनुभव माझा तर झकास होता. फक्त थोडंसं होतं कसं, उंचावरून थोडी भीती वाटते, म्हणून पृष्ठभाग घासत घासत मला यावं लागलं. जाताना काही वाटलं नाही, जाताना स्पायडरमॅन बनून गेलो आणि येताना मग थोडंसं असं पृष्ठभाग घासत यावं लागलं. तर प्रत्येकाची परिस्थिती वेगवेगळी असू शकते. आणखीन एक सांगायचं झालं तर इथे जर येत आहे तर तुम्ही योग्य मार्गदर्शक किंवा वाटाड्या घेऊन या, जो तुम्हाला मार्ग दाखवेल. अर्थातच दिनेश साहेबांचा नंबर तुम्हाला मी देईनच. तर त्यांनी आपल्याला प्रॉपर इथे आणलं आणि योग्य ती माहिती दिली. अर्थातच इंस्टाग्रामवर देखील रील मी अपलोड करणार आहे. जेवढं शक्य होईल तेवढं माहिती देण्याचा मी देखील प्रयत्न केला आहे, किंवा गुरव साहेबांनी देखील प्रयत्न केला आहे. तर असा होता एकंदरीत व्हिडिओ आणि संपूर्ण नजारा बघा फक्त. तर स्पेशली गुरव साहेबांचे आपण धन्यवाद देऊया, कारण आंबोळी किंवा बटाट्याची भाजी, ठेचा आणि स्पेशली खोबरा चटणी एक नंबर. करत म्हणजे घरची टेस्ट काय असते, किंवा कोकणातले जे ऑथेंटिक फूड आहे, पारंपरिक जे आपण नाश्त्यासाठी आपण खातो, किंवा कांदा पोहे असेल, तर या सगळ्यांची व्यवस्था देखील गुरुसाहेब करत असतात. तर साधारण मला सांगा की आपल्याकडे कोणता कोणता नाश्ता मिळतो आणि किती जणांसाठी मिळू शकतो? आता आंबोळ्या वगैरे असंच बनवू शकतो, कारण का ट्रॅकिंगला यायचं म्हटलं तर तेलकट जास्त नको. त्यामुळे ते आंबोळ्या जमतं आणि भाकरी जमते, तांदळाची भाकरी किंवा बटाट्याची भाजी वगैरे आणतात. जास्त सुकी भाजी का आणावी लागते, तर पातळ भाजी डब्यातून येत नाही, ते आणपर्यंत कुठेतरी वेस्ट होते पातळ भाजी. त्यामुळे सुकी भाजी वगैरे असली आणि खारी चटणी असली की ती चव वेगळीच असते. तुम्ही खाल्ला तुम्हाला माहितीच असेल कसं होते. आणि तसंच नाश्ता अगदी साध्या पद्धतीनं आपल्या गावच्या पद्धतीचाच नाश्ता मिळू शकतो. खरंच खूप टेस्टी म्हणजे चवदार नाश्ता होता. घरचं शेवटी घरचं अन्न ते घरचं अन्न असतं. आणि साहेबांना मी कॉन्टॅक्ट करत होतो, तर त्यांनी शेवटी आजची डेट मिळाली आणि ते आमच्यासोबत आले. अतिशय योग्य मार्गदर्शन जर हवं असेल तर नक्कीच तुम्ही दिनेश साहेबांना कॉल करू शकता. सर नंबर सांगा तुमचा. नंबर 777503107 777503107. तर हा गुरव साहेबांचा नंबर आहे. या नंबरला कॉन्टॅक्ट करून तुम्ही त्यांना तुमच्यासोबत घेऊन येऊ शकता. आणखीन दुसरं म्हणजे तुम्हाला नाश्त्याला वगैरे काय पदार्थ लागतील तर ते देखील आगाऊ तुम्ही बुक करू शकता किंवा सांगू शकता. पहिले किती दिवस आधी सांगायला लागेल? अगोदर सांगायला लागतं, म्हणजे कसं तयारी करावी लागते तशी नाश्त्यासाठी, म्हणून अगोदर सांगायचं. आणि ट्रॅकिंगला तुम्हाला कधी यायचं आहे तर तुम्ही वाट ठरवून, तुम्हाला जसं तुमच्या सुट्टीप्रमाणे, आणि मग मला पण वेळ मिळाला पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही येऊ शकता. जर मला नाहीच मिळालं तर मी तुम्हाला कोणतरी एखाद्या गाईड्स इथेपर्यंत पोचवल, याची सोय नक्की करू शकतो. नक्कीच. आणि जे नवनवीन आता इथे ट्रेकर्स वाढलेले आहेत तर त्यांच्याबद्दल ते येत आहेत, तर त्याबद्दल तुम्ही त्यांना काय सुचवाल? जेवढे ट्रॅकर्स इथे येतात नवनवीन,
अगदी आपल्या महाराष्ट्रातून नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा ट्रॅकर्स येतात. आज सुद्धा बेळगाववरून आले होते, कर्नाटकातून. तर म्हणजे तुम्ही एवढ्या लांबून येताना इथपर्यंत फक्त येताना जे काय तुम्ही प्लास्टिक बॉटल वगैरे काय कुरकुरे वगैरे आणाल खायला, त्या फक्त प्लास्टिक इतरस्त कुठे टाकू नका, निसर्गाची कुठे हानी करू नका. आपला हा निसर्ग आहे आणि आपल्याला हा सह्याद्री जपायचा आहे. आणि हा जपायसाठी तुम्ही काय करा, जेवढं पुरेसं असेल एवढंच सामान घेऊन या. आणि जर का मोकळं झालं काय तुमच्याकडून कागद वगैरे ते इतर न टाकता तुम्ही पुन्हा माघारी घेऊन जा आणि तिकडे त्याची विल्हेवाट लावा. पण इथे निसर्गाचं काय हानी पोचू नका असे इतरस्त कुठे टाकून. तर आपण दिनेश गुरव साहेबांचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देखील देतोय, स्क्रीनवर देखील शो होत असेल. अतिशय योग्य मार्गदर्शन करतात आणि प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी माहिती आपल्याला देणं गरजेचं आहे त्या ठिकाणी ती महत्त्वाची माहिती आपल्याला देत जातात. तर तुम्ही नक्कीच त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि इथे त्यांच्यासोबत तुमचा वाटाड्या म्हणून घेऊन या. कारण वाटाड्याचं आपल्या आयुष्यात देखील खूप अनमोल असं महत्त्व असतं की योग्य मार्गदर्शन जर आपल्याला असेल तर आपण कोणतीही वाट अगदी सहज पार करू शकतो. तर माझा देखील अनुभव तुम्हाला कथन केला आहे. जिथे जिथे तुम्हाला सांगायचं आहे म्हणजे महत्त्वाचं किती वेळात पोहोचलो मी, तर ते त्या पॉईंटला येऊन मी सांगितलेलं आहेच. बाकी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे जर कचरा म्हणजे येत आहे जर तुम्ही खाद्यपदार्थ वगैरे घेऊन, तर तो सोबत कचरा आहे तो तुमच्यासोबत घेऊन जा. कारण इथे कुठे कुठे रॅपर्स वगैरे प्लास्टिक वगैरे पडलेले दिसत आहेत, पाण्याच्या बॉटल वगैरे पडलेले दिसत आहेत. पण तसं करू नका, कारण निसर्ग आपल्याला जपायचा आहे. अर्थातच आपला मानवी हस्तक्षेप जेव्हा निसर्गात होणार नाही तेव्हाच कुठेतरी निसर्ग सुरक्षित राहील. आम्ही सुद्धा आमच्या प्लास्टिक बॉटल घेऊन चाललोय. हे बघा, तिथे प्लास्टिक बॉटल हे प्लास्टिक सगळं आहे पिशवीमध्ये, आम्ही सुद्धा घेऊन चाललोय. तसं तुम्ही पण तुमचं काय असेल ते प्लास्टिक बॉटल वगैरे ते परत माघारी घेऊन जा, इतर टाकू नका. आणि तुम्हाला कसं वाटलं माझ्यासोबत ट्रॅकिंगला यायला? खरंच एक छान अनुभव होता. यांच्याबद्दल सांगायचं झालं तर मनमिळावू माणूस जो म्हणतो आपण, तर ते आहेत. अतिशय म्हणजे पहिल्याच भेटीत आम्ही म्हणजे खूप जुनं आमचं रिलेशन आहे असं कुठेतरी वाटलं. कारण एकदम मिळून मिसळून राहणारं व्यक्तिमत्व आपण म्हणू शकतो. आणि खूप सुंदर अनुभव होता गुरव साहेबांसोबतचा. तर त्यांनी जे आम्हाला नाश्ता आणला तो अतिशय रुचकर होता. मी काही अतिशयोक्ती करत नाही, मी खाल्लं आणि मग सांगितलं. अतिशय म्हणजे अतिशय सुंदर जी कोकणी आपल्या पारंपरिक अन्नाची जी चव असते तर ती तुम्हाला नक्कीच मिळून जाईल आणि नक्कीच तुमचा एक अनुभव विलक्षण तुम्ही गुरव साहेबांसोबत करू शकता. चला आता व्हिडिओमध्ये तात्पुरता निरोप घेतो. भेटूया एका नवीन व्हिडिओत एक नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या. येवा कोकण आपलंच असा. असा.